साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वप्रथम श्री सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करतो। आदरणीय गुरुमाऊली सौ सविताताई खरवडे यांना वंदन करतो। चातुर्मास उत्सव समितीद्वारा आयोजित प्रवचनमालेत आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। सर्व अभ्यासू साधकांना नमस्कार। परमपूज्य श्री सद्गुरू डॉक्टर काकांच्या आशीर्वादाने व आदरणीय हरिभक्तपरायण सौ सविताताई खरवडे यांच्या मार्गदर्शनातून आयोजित प्रवचनमालेद्वारा मौल्यवान ज्ञानकण गोळा करण्याचे महद्भाग्य आपणा सर्वांना गेल्या अनेक दिवसांपासून लाभलेले आहे। जणू स्वतःचे कल्याण करवून घेण्यासाठीच सद्गुरूंनी आपल्यासाठी केलेली ही सोयच आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून चाललेल्या प्रवचन श्रवणातून स्वतःला शोधण्याची धडपड आपण सर्वजण करीत आहोत। संत आणि शास्त्र आपल्याला कायम सांगतात की सच्चित आनंदरूप परब्रह्म नित्य प्राप्तच आहे, परंतु अविद्या अंधकाराने त्या सच्चिदानंद व्यापक आत्मस्वरूपाच्या अंशावर आवरण निर्माण झाल्याने खरा मी कळण्यासाठी प्रतिबिंब निर्माण झालेला आहे। तो खरा मी कसा ओळखायचा, कशाच्या साह्याने ओळखायचा, कोणाच्या मार्गदर्शनात ओळखायचा, या सर्व प्रश्नांची सोडवणूक करणारा हा आजचा अभंग आहे। अभंग क्रमांक 347। प्रस्तुत अभंग आपण सर्वांना समजावून सांगणार आहेत आदरणीय हरिभक्तपरायण श्री अशोकजी कौलवकर कोल्हापूर त्यांचा अल्पसा परिचय असा। आदरणीय हरिभक्तपरायण अशोकराव कौलवकर कोल्हापूरला वास्तव्याला असतात। डॉक्टर काकांचे अनुग्रहित आहेत। संत साहित्याचा अभ्यास डॉक्टर काकांच्या सानिध्यात केलेला आहे। त्यांचं शिक्षण MA MA असून प्राथमिक शिक्षक म्हणून 34 वर्ष सेवा केली आहे। 20 वर्षांपासून शैक्षणिक व आध्यात्मिक विषयांवर त्यांची प्रवचने सुरू आहेत। विशेष सांगायचे तर जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत 2020 या वर्षीचा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। मुरगुड येथील शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत। आज ते आपणास अभंग क्रमांक 347 समजावून सांगणार आहेत। अभंग असा आहे। तेही नव्हे जे करिता काही, ध्याता ध्यायी तेही नव्हे। तेही नव्हे जे जानवी जना, वाटे मना तेही नव्हे। त्रास मानिजे कंटाळा, अशोभ वाचाडा तेही नव्हे। तेही नव्हे जे भोवती भोवे, नागवे धावे तेही नव्हे। तुका म्हणे एकची आहे, सहजी पाहे सहज। अर्थ, जे काही तू कर्म करतोस ते ब्रह्मज्ञानाचे साधन नाही। जे ध्यान करतोस तेही ब्रह्मसाक्षात्कारास कारण नाही। लोकांना जे ज्ञान सांगतोस तेही ब्रह्मप्राप्तीचे साधन नाही। मनाने जे संकल्प विकल्प करतोस ते ब्रह्मप्राप्तीचे साधन नाही। तू ज्याचा त्रास मानून ज्याला अशुभ समजून त्याग करतोस व जो वाचाडपणा करतोस ते ब्रह्मज्ञानाचे साधन नाही। तसेच पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा केल्याने किंवा जगात नागवे फिरल्यानेही ब्रह्म कळत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञानाचे एकच साधन आहे, ते असे की स्वमहिमेत राहणारे ब्रह्म हरिगुरु कृपेने वृत्तिशून्य अवस्थेत आत्मत्वाने पाहावे। आदरणीय कौलवकर सरांना विनंती करतो की त्यांनी हा अभंग आम्हास समजावून सांगावा। तत्पूर्वी एक भजन होईल। विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव। विठ्ठल नामाचा रेटा हो,
नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव तुटला हा संदेह तुटला हा संदेह भवमूळ व्याधीचा व्याधीचा विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार कृष्ण हरी श्रीधर कृष्ण हरी श्रीधर हेची नाम आम्हा सार हेची नाम आम्हा सार म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार संसार तरावया संसार तरावया प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव नेघो नामा विन काही नेघो नामा विन काही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पायी विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पायी विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरीनाथ महाराज की जय. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी यांच्या वतीनं तुकाराम गाथेवरील जी प्रवचनमाला सुरू आहे त्या प्रवचनमालेत आज माझ्याकडे असलेला अभंग आहे. तेही नव्हे जे करिता काही ध्याता ध्यायी तेही नव्हे जे जानवी जना वाटे मना तेही नव्हे त्रास मानी जे कंटाळा अशुभ वाचा तेही नव्हे जे भोवती भवे नागवे धावे तेही नव्हे तुका म्हणे एकची आहे सहजे पाहे सहज. तुकाराम गाथेतील 347 क्रमांकाचा हा अभंग आहे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा उपदेश तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेला आहे. दुसरं असं की त्या अभंगातून तुमच्या माझ्या मनातल्या परमार्थासंबंधीच्या ज्या काही चुकीच्या कल्पना अंधश्रद्धा आहेत त्या पारमार्थिक अंधश्रद्धा दूर करण्याचं काम या अभंगानं केलेलं आहे. तिसरा मुद्दा
या अभंगातून साधनेचं मूल्य आणि मर्यादा तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलेले आहेत. आणि अतिशय परमार्थाची वर्माची गोष्ट सांगण्याचं काम तुकाराम महाराज स्वतःच म्हणतात, चुकली या वर्म फेरा पड. तर हे परमार्थाचं खरं वर्म सांगण्याचं काम तुकाराम महाराजांनी या अभंगात केलेलं आहे. हा जो अभंग आहे हा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येते की संसार आणि परमार्थ अशा दोन गोष्टी आहेत. एक संसार कशाला म्हणतात, जो सरत जातो, ज्याच्यात नेहमी काहीतरी कमी पडत जातं, जो कितीही केला कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही, त्याला संसार असं म्हणतात. आणि जो हमखास पूर्ण होतो त्याला परमार्थ म्हणतात. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिले. तेने मुक्तिचारी साधिले हे काम झालं की परमार्थ पूर्ण झाला. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटेला, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग निजधाम प्राप्त झालं की परमार्थ पूर्ण झाला. परमार्थ पूर्ण झाल्याच्या दोन खुणा मी तुम्हाला सांगितल्या. संसार पूर्ण झाल्याची एखादी खूण कोण सांगू शकेल का? काय झालं म्हणजे संसार पूर्ण होतो किंवा संसारात कृतार्थतेचा अनुभव येतो? मुलाला मोठ्या पगाराची नोकरी लागली म्हणजे संसार पूर्ण होतो का? मुलीचं थाटामाटात लग्न करून दिलं म्हणजे संसार पूर्ण होतो का? 4 शहरात 4 बंगले बांधले म्हणजे कृतार्थतेचा अनुभव येतो का? आपल्या दारात 4 महागड्या गाड्या उभ्या राहिल्या म्हणजे संसार पूर्ण होतो का? याचं उत्तर असं की यातलं काहीही घडलं तरी संसारात कृतार्थतेचा आणि पूर्णत्वाचा अनुभव आपल्याला येत नाही. मग शहाण्या माणसानं काय करावं? जो संसार कितीही केला कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही, जो नेहमी सरत जातो, जो अपूर्ण राहतो असा संसार करावा का हमखास पूर्ण होणारा परमार्थ करावा? त्याचं सरळ उत्तर असं की हमखास पूर्ण होणारा परमार्थ करावा. हा परमार्थ म्हणजे तरी काय? परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, अर्थ म्हणजे प्राप्तव्य, परमार्थ म्हणजे जे सर्वश्रेष्ठ आहे ते मिळवणं. असं सर्वश्रेष्ठ काय आहे? तर मानवी जीवनासाठी 4 पुरुषार्थांची निर्मिती आपल्या संस्कृतीने केलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि याच्यातला मोक्ष हाच सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे. आणि मोक्ष मिळवणं हेच संतांचं आपल्याला सांगणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मला मिळालेलं जे जीवन आहे या जीवनाचा उपयोग कशासाठी करायचा? तर सच्चित आनंदरूप पदवी प्राप्त करण्यासाठी करायचा. आता ही पदवी प्राप्त करून घेणं म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? तो मोक्ष नावाचा परमपुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा. आता मोक्ष म्हणजे तरी काय? संतांच्या काळात फार याबद्दलच्या चुकीच्या कल्पना होत्या. मला मिळालेलं जे शरीर आहे हे शरीर एकदा गेलं, ह्याचा मृत्यू झाला की त्याला मोक्ष म्हणतात, मेल्यानंतर मिळतो तो मोक्ष असं म्हणणारे लोक होते. तेव्हा अशांना ज्ञानेश्वर महाराज मूर्ख म्हणतात. त्यांचं वचन आहे, मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणते ते अतिमूर्ख. आम्हाला मेल्यानंतर मोक्ष मिळेल असं जे म्हणतात ते मूर्ख असतात. मग शहाणा कुणाला म्हणायचं? मला मिळालेलं हे जे शरीर आहे हे धडधाकट असतानाच माझ्या जीवनातलं सर्व प्रकारचं दुःख नाही व्हावं आणि परम सर्वश्रेष्ठ अशा आनंदाची प्राप्ती व्हावी, याला मोक्ष असं म्हणतात. आणि असा मोक्ष हेच खरं प्राप्तव्य आहे, हाच खरा परमार्थ आहे, हेच खरं ते सर्वश्रेष्ठ मिळवणं आहे. ज्ञानेश्वरीचं प्रयोजन सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येथा अविद्यानाश हे स्थळ, तेने मोक्षोपादान हे फळ, या दोहीसी केवळ साधन ज्ञान. मोक्ष नावाची गोष्ट मिळवायची असेल तर त्याला ज्ञान पाहिजे. कोणतं ज्ञान? आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान. ज्ञानदेवांचं आणखी एक वचन आहे, ऐसी दशा येईल पुढे, तेने मन होईल वेळे, चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. मानवी जीवनातलं दुःख दूर करायचं असेल, दुःखमुक्त व्हायचं असेल आणि तुला जर आनंदरूप आणि सुखरूप व्हायचं असेल तर आत्मज्ञानाचं चिंतन करून ठेवणं, ब्रह्मज्ञानाचं चिंतन करून ठेवणं, ब्रह्मज्ञान प्राप्त करणं हे त्याचं साधन. आता हे ब्रह्मज्ञान कशाने होतं? तर ब्रह्मज्ञान विचाराने होतं. ब्रह्मज्ञान शब्दाचा एक अर्थ आहे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, या संबंधीचा सतत विचार करणं, याला काय म्हणतात? ब्रह्मज्ञान. आता हे जे ब्रह्मज्ञान आहे हे ब्रह्मज्ञान विचाराने प्राप्त होतं. म्हणून विचार हेच परमार्थाचं अस्सल खरं आणि महत्त्वाचं साधन आहे. पण आपल्याला काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही याची जी सवय संसारात लागलेली असते, तीच सवय घेऊन आपण परमार्थात उतरतो आणि देवाच्या नावानं सुद्धा काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही असं आपल्याला वाटतं. पण सगळे संत आम्हाला सांगतात की देवाच्या प्राप्तव्यासाठी काहीही करण्याची गरज नाही, फक्त विचार करा.
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ऐसी विचारांची कामे उगेच भ्रमू नये भ्रमे. त्यांचं आणखी एक वचन आहे, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. पण विचार हेच परमार्थाचं मुख्य साधन आहे हे आपल्या फारसं लवकर लक्षात येत नाही. आद्य शंकराचार्यांचं सांगणं आहे, चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्धे वस्तुसिद्धी विचारेण. वस्तुसिद्धी विचारेण न कश्चित कर्म कोटीही. आत्मवस्तूची प्राप्ती ही कोट्यावधी कर्माने होत नाही. चित्तस्य शुद्ध हे कर्म, कर्माचा उपयोग फक्त चित्तशुद्धीसाठी आहे. आणि वस्तुसिद्धी विचारेण, वस्तुसिद्धी, वस्तुसिद्धी शब्दाचा अर्थ आहे, वस्तू शब्दाचा अर्थ आहे आत्मा. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास आदी संत किंवा आद्य शंकराचार्य जेव्हा त्यांच्या साहित्यात वस्तू असा शब्द वापरतात, त्या वस्तू या पारिभाषिक शब्दाचा अर्थ आहे आत्मा. आम्ही ज्याला वस्तू म्हणतो त्याला संत वस्तू म्हणत नाही. आणि असं म्हणतो आमच्या घरभर सगळ्या वस्तू पडलेल्या आहेत. मग आम्ही ज्याला वस्तू म्हणतो त्याला ते वस्तू म्हणत नाहीत, त्याला ते अनात्मा म्हणतात. आणि त्यांच्या दृष्टीनं आत्मा हीच एकमेव वस्तू आहे आणि तो आत्मा मी आहे असा अनुभव येणं याला वस्तुसिद्धी म्हणतात. तो आत्मा मी आहे असा अनुभव येणं याला वस्तुसिद्धी म्हणतात. आणि ही वस्तुसिद्धी कशाने होते तर विचाराने होते. म्हणून चित्तस्य शुद्ध हे कर्म, चित्त कर्माचा उपयोग फक्त चित्तशुद्धीसाठी आहे. न तू वस्तुपलब्धे, त्या कर्माने आत्मवस्तूचा लाभ होत नाही. वस्तुसिद्धी विचारेनं, तो आत्मा मी आहे अशी वस्तुसिद्धी किंवा असा अनुभव विचाराने येतो. न कश्चित कर्म कोटीभी, कोट्यावधी कर्माने काहीही होत नाही, कोट्यावधी कर्मांचा त्यासाठी उपयोग होत नाही. म्हणजे कर्माचा उपयोग हा चित्तशुद्धीपुरता मर्यादित आहे. चित्तशुद्धी होणं एवढीच त्याची मर्यादा आहे. आणि म्हणून आद्य शंकराचार्य हे वचन आपल्याला सांगतात, ते वचन कायमचं लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि त्यांनी सांगितलेली दोन महत्त्वाची वाक्य, एक कर्माने मोक्ष मिळत नाही आणि दुसरं ज्ञानाने मोक्ष मिळतो. मग कर्माने काय होतं, कर्माने फक्त चित्तशुद्धीचं फळ आपल्याला मिळतं. आणि आत्मवस्तूची प्राप्ती, आता वस्तुतः आत्मा हे जीवाचं स्वरूपच आहे, ब्रह्म हे जीवाचं स्वरूप आहे. पण ते आपलं स्वरूपच आहे, ते माझं मूळ स्वरूप आहे हे आपल्या स्वस्वरूपाचं जीवाला अज्ञान आहे. स्वस्वरूपाची जीवाला ओळख नाही. त्यामुळं जीवाला मी यत्किंचित जीव कुठं वेगळा आणि ब्रह्म नावाचं ते व्यापक सर्वव्यापी तत्व वेगळं असा भ्रम होतो. आणि हा भ्रम दूर करण्याची गरज आहे. आणि हा भ्रम विचाराने दूर होतो. खरं तर शास्त्रात एक शब्द वापरला जातो ह्याला, नित्यप्राप्ताची प्राप्ती करणं. खरं तर हे काय बोलण्यात बोललं नाही. नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणजे मला जे प्राप्तच आहे ते नव्यानं प्राप्त करून घेणं. आता ते जणू नव्यानं प्राप्त करून घेणं असं का म्हणतात, त्याला एक दृष्टांत बघू. माझ्यासारखा एखादा गृहस्थ डोळ्यावर चष्मा घालतो आणि डोळ्यावर चष्मा घालून घरभर आपला चष्मा शोधत राहतो. आणि मग शोधून शोधून दमल्यानंतर जेव्हा तो एका जागी शांत बसतो आणि डोक्यावर चष्मा सापडला नाही म्हणून डोक्याला हात लावतो, त्या क्षणी उमगतं की चष्मा डोळ्यावरच आहे. किंवा सुतार एखादा आहे, तो सुतार पेन्सिलीचा वापर करतो, पेन्सिल कानात ठेवतो. एक काम आवरल्यानंतर पेन्सिल कानात ठेवलेली असते. दुसऱ्यांदा जेव्हा त्याची गरज वाटते तेव्हा तो पेन्सिल इतरत्र शोधू लागतो. आता इतरत्र शोधता शोधता शोधून शोधून थकल्यामुळं तो शांत एका जागी बसतो सापडत नाही म्हणून, आणि सहज कानाजवळ डोक्याजवळ हात गेला की त्याला ती पेन्सिल सापडते. आता ह्याला नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणतात. पण पेन्सिल सापडली म्हणत असताना किंवा चष्मा सापडला म्हणत असताना मध्यंतरी तो हरवल्याचा भ्रम आम्हाला गृहीत धरावा लागतो. ते हरवल्याचा भ्रम गृहीत धरला म्हणून पुन्हा नव्यानं जणू सापडला असा व्यवहार होतो. तेच इथं आहे. आत्मवस्तूचं अज्ञान आहे, त्यामुळं मी आत्मरूप आहे, तो आत्मा मी आहे याचं जीवाला अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानामुळे जीवाला भ्रम होतो. हा भ्रम दूर करणं हे परमार्थातलं अतिशय महत्त्वाचं काम आहे. तुम्ही आम्ही परमार्थाच्या नावानं जे काही करतो, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, संत साहित्याचं वाचन करतो, सत्संग करतो, गुरुसेवा करतो, या सगळ्याचा एकमेव उद्देश आहे जीवाला झालेला जो भ्रम आहे तो भ्रम दूर करावा. आणि हा भ्रम विचाराने दूर होतो. तुकाराम महाराज म्हणतात एका ठिकाणी, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हे नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे. जीव मुक्तच होता, पण मी आणि माझं केल्यामुळे तो बंधनात अडकला. किंवा तुकोबाच म्हणतात, नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, निराळे आणून द्यावे हाती. देवाजवळ काही मोक्षाचं गाठोडं ठेवलेलं नाही की जे तुम्हाला नव्यानं आणून द्यावं.
फक्त तुमच्याजवळ जो मी माझं किंवा अज्ञानामुळं ती वस्तू अप्राप्त असल्याचा आपल्याला जो भ्रम झालाय तो भ्रम विचारानं दूर करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे. त्यामुळं शास्त्रानं किंवा काकाने सुद्धा आपल्याला परमार्थाचे 2 प्रकार सांगितले. एक कृतीचा परमार्थ आणि दुसरा विचारांचा परमार्थ. कृतीचा परमार्थ म्हणजे देवाच्या नावानं काहीतरी करणं, याला कृतीचा परमार्थ म्हणतात. आणि दुसरा आहे विचारांचा परमार्थ. हातानं आणि पायानं देवासाठी काहीतरी करायचं, म्हणजे अमुक एका देवाला जाऊन या, आम्ही जाऊन येतो. 1-4 माणसांना भोजन प्रसाद वाढा, आम्ही वाढतो. एखादं व्रत वैकल्य किंवा उपवास करा, करतो. तीर्थ मग अशा प्रकारे हातानं आणि पायानं देवासाठी काहीतरी करणं याला म्हणतात कृतीचा परमार्थ. आणि दुसरा आहे विचारांचा परमार्थ. आणि अस्सल परमार्थ कोणता आहे? विचारांचा परमार्थ. मग जो कृतीचा परमार्थ आहे तो करू नये का? तो जरूर करावा. का करावा? तर कृतीच्या परमार्थानं विचारांचा परमार्थ करण्याचा अधिकार येतो आणि विचारांचा परमार्थ केला की जीव कृतार्थ होतो. आणि म्हणून जीवाला जर कृतार्थ व्हायचं असेल तर त्यानं विचारांचा परमार्थ केला पाहिजे. आणि असा विचारांचा परमार्थ करण्याचं साधन किंवा विचारांचा परमार्थ करण्याचा मार्ग तुकाराम महाराज आपल्याला या आज चिंतनासाठी घेतलेल्या अभंगातून आपल्याला सूचित करत आहेत. आणि ते कोणता विचार मांडतात ते आपण हळूहळू समजून घेऊ. त्या अभंगातलं पहिलं चरण आहे, तेही नव्हे जे करिता काही. आता करिता काही यावरून लक्षात येतं की तिथं कर्माबद्दलचा विचार केलेला. तेही नव्हे जे करिता काही. तू जे काही करतोस ते ब्रह्मज्ञानाचं साधन नाही. तू जे काही कर्म करतोस ते ब्रह्मज्ञानाचं साधन नाही. याचाच अर्थ असा की कर्माने ब्रह्मज्ञान होत नाही. असं का म्हणतात? त्यातला पहिला मुद्दा आद्य शंकराचार्य सांगतात, एक कर्म बंधेन लोक. सर्व लोक हे कर्मानं बांधलेले आहेत आणि सर्व लोक कर्मानं बांधलेले असल्यामुळे हे सर्व लोक कर्मानं बांधलेले आहेत हे फारसं लवकर आपल्याला समजत नाही, उमजत नाही किंवा आपण ते स्वीकारत नाही. पण सर्व लोक कर्मानं बांधलेले असल्यामुळं कर्मानं ब्रह्मज्ञान होत नाही. दुसरा मुद्दा, कर्म हे जड आहे, अचेतन आहे. कर्म अचेतन जड आहे. हे कर्म आपण ज्या जगात करतो ते जग सुद्धा अचेतन आणि जड आहे. आणि त्यामुळं अचेतन जड कर्त्याकडून झालेली क्रिया ही सुद्धा कशी आहे? जड आहे. आणि ती जड असलीच पाहिजे. आणि आत्मा जो आहे तो आत्मा अकर्ता आहे. जीव करता आहे, आत्मा अकर्ता आहे. करता जीव ज्या जगात कर्म करतो ते जग सुद्धा कसं आहे? अचेतन जड आहे. त्यामुळं अचेतनानं केलेल्या कर्मानं चेतन आत्म्याची प्राप्ती होत नाही. म्हणून कर्मानं ब्रह्मज्ञान होत नाही. मग कर्मानं काय होतं? कर्मानं 4 गोष्टी होतात. एक, कर्मानं एखादी गोष्ट निर्माण करता येते. कर्मानं एखाद्या गोष्टीत बदल घडवता येतो. कर्मानं एखाद्या गोष्टीची प्राप्ती होते आणि कर्मानं एखादा संस्कार करता येतो. उदाहरणार्थ, कर्म हे उत्पाद्य आहे. म्हणजे काय? कर्मानं एखादी गोष्ट उत्पन्न करता येते, निर्माण करता येते. एक, घर नाही, एक मी प्लॉट घेतला आणि घर बांधलं, मी घराचं निर्माण केलं, घर निर्माण करता येतं, मठ निर्माण करता येतो, मंदिर निर्माण करता येतं. पण कर्मानं देव निर्माण करता येत नाही किंवा कर्मानं आत्मा किंवा ब्रह्म निर्माण करता येत नाही. आता ब्रह्म किंवा आत्मा हा माणसानं निर्माण करण्यासारखा नाही. का? तर ज्ञानदेव सांगतात, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे आत्मरूप स्वसंवेद्य आहे आणि स्वसंवेद्य आत्मरूप आपण कर्मानं निर्माण करू शकत नाही. म्हणून कर्मानं ब्रह्मज्ञान होत नाही किंवा कर्मानं मोक्ष मिळत नाही. दुसरा मुद्दा आहे, कर्म विकार्य आहे. म्हणजे कर्मानं एखादे बदल घडवता येतात. उदाहरणार्थ, घरातल्या डब्यात डाळ, तांदूळ, बटाटे असतात. तर घरातल्या डब्यात असलेले डाळ, तांदूळ, बटाटे हे कच्चे आहेत. मग मी कर्माला सुरुवात केली. डब्यातले डाळ, तांदूळ, बटाटे निवडून बाहेर काढले. ते निवडलेले डाळ, तांदूळ, बटाटे कुकरला लावले. कुकर 10-15 मिनटं गॅसवर ठेवला. त्याला 3 शिट्या झाल्यानंतर तो उतरला. आता 15 मिनिटापूर्वी हे सगळे पदार्थ कच्चे होते, पण मध्यंतरीच्या 15 मिनिटात मी केलेल्या कर्मामुळं ते खाण्यायोग्य रूपात त्यांचा बदल झाला. आता असा बदल आत्मरूप तत्वाच्या बाबतीत आपण करू शकतो का? किंवा डाळ, तांदूळ, बटाट्यांच्या बाबतीत जो कर्माचा व्यवहार घडला असा व्यवहार आत्मरूप तत्वाच्या बाबतीत, ब्रह्मतत्वाच्या बाबतीत करता येत नाही. म्हणून कर्मानं ब्रह्मज्ञान होत नाही किंवा कर्माने मोक्ष मिळत नाही. तिसरा मुद्दा, कर्मानं एखाद्या गोष्टीची प्राप्ती होते. उदाहरणार्थ, गारगोटी हे माझं एक गाव आहे. कोल्हापूर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे.
मला कोल्हापूरची प्राप्ती व्हायची असेल तर मी 1 तासभर प्रवास करण्याचं कर्म करतो. मग प्रवास केल्या 1 तासाचा प्रवास केल्यानंतर मला त्या शहराची गावाची प्राप्ती होते. म्हणजे एखादी गोष्ट एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही, तेव्हा नसलेल्या ठिकाणाहून असलेल्या ठिकाणी जाऊन ती गोष्ट मिळवता येते. आता आत्मा किंवा ब्रह्म नावाचं तत्व एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी नाही असं आहे का? ज्ञानदेव म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे किंवा त्रिभुवन संचलेया विठ्ठलेला. विठ्ठलानं 3 भुवनं भरून गेलेली आहेत. म्हणजे आत्मा नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व सर्वत्र अंतर्बाह्य व्यापून आहे. भरला घनदाट हरी दिसे, हरी सर्वत्र व्यापून आहे. त्यामुळं हरी नावाचं तत्व एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही. त्यामुळं नसलेल्या ठिकाणाहून असलेल्या ठिकाणी जाऊन त्याला प्राप्त करायचा आहे. असा प्राप्तीचा व्यवहार आत्मतत्वाच्या बाबतीत, ब्रह्मतत्वाच्या बाबतीत करता येत नाही. म्हणून कर्मानं ब्रह्मज्ञान होत नाही किंवा कर्माने मोक्ष मिळत नाही. 4था मुद्दा, कर्मानं एखादा संस्कार करता येतो. उदाहरणार्थ, ही माझी कपडे आहेत. अंगावरची कपडे मी 2 दिवस वापरली की ती मळतात. मळलेली कपडे मी धुवायला टाकतो. कपडे धुवायला टाकणं हा एक संस्कार आहे. म्हणजे त्यातला मळ निघून जातो. ती मळलेली कपडे धुणं हा एक संस्कार झाला. धुतलेल्या कपड्यांना नीळ घालणं किंवा त्याला इस्त्री करणं हा दुसरा संस्कार आहे. आता ब्रह्मतत्व कपड्यांच्या बाबतीत जो व्यवहार आपण केला, संस्कार करण्याचा, स्वच्छ कपडे धुण्याचा, त्याला इस्त्री करण्याचा, अशा प्रकारचा व्यवहार ब्रह्मतत्वाच्या बाबतीत, आत्मतत्वाच्या बाबतीत करता येत नाही. म्हणून कर्मानं ब्रह्मज्ञान होत नाही किंवा कर्माने मोक्ष मिळत नाही. आता भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्व धर्मांचा म्हणजे सर्व कर्तव्य कर्मांचा त्याग कर आणि मलाच एकट्याला शरण ये. आता ते असं का सांगतात? कर्मांचा त्याग करायला का सांगितला? तर मला प्राप्त करण्यासाठी हे सगळं काही करण्याची गरज नाही. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. या अभंगातला शेवटचा चरण आहे. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म आहेत आणि धर्म आहेत ते सगळे नाशिवंत आहेत आणि परमात्मा अविनाशी आहे. म्हणून नाशिवंत कर्मानं अविनाशी परमात्मा प्राप्त होत नाही. आणि म्हणून आमचा सगळ्यांचा जोर किंवा भर हा कर्मावर असतो. कर्म काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही, ही संसारातली सवय घेऊन आपण परमार्थाच्या प्रांतात उतरतो. पण शास्त्र आणि संत आम्हाला सांगतात की कर्मानं मोक्ष मिळत नाही किंवा कर्माने ब्रह्मज्ञान होत नाही. म्हणून तुकाराम महाराज हे पहिलं चरण जे सांगतात, तेही नव्हे जे करिता काही. तू जे काही करतोस ते ब्रह्मज्ञानाचं साधन नाही. मग ते कशाचं साधन आहे? त्यानं फक्त आपल्याला चित्तशुद्धीचं फळ मिळतं आणि चित्तशुद्धी होणं हेच कर्माचं फळ आहे. यापेक्षा जास्त त्यातून काहीही मिळत नाही. म्हणून कर्माचं मूल्य आणि कर्माची मर्यादा आपण या ठिकाणी निश्चित केली पाहिजे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे, ध्याता ध्यायी तेही नव्हे. आता ध्यानाचा विचार केला. ध्यान म्हणजे उपासना. पहिल्या चरणामध्ये कर्म बघितलं, दुसऱ्या अर्ध्या चरणामध्ये उपासनेचा विचार मांडतात. आता उपासना हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. ध्याता ध्यायी तेही नव्हे. तू जे ध्येय करतोस ते ध्यान हे सुद्धा ब्रह्मसाक्षात्कारास कारण नाही. ध्यान करायचं म्हणजे काय करायचं? सतत ध्येयाकार चित्तवृत्ती ठेवायची. आपलं जे ध्येय ठरलं असेल त्या सतत ध्येयाकार चित्तवृत्ती ठेवणं याला ध्यान म्हणतात. आता या ध्यानामध्ये सुद्धा त्रिपुटी असते. एक ध्याता असतो, एक ध्यान असतं आणि एक ध्येय असतं. आणि जिथं जिथं त्रिपुटी असते तिथं तिथं ज्ञान नसतं. म्हणजे जोपर्यंत त्रिपुटी अस्तित्वात आहे तोपर्यंत ज्ञान होत नाही. आणि म्हणून ध्यानानं सुद्धा ब्रह्मज्ञान होत नाही. पण आता ध्यान हा उपासनेचा भाग आहे. उपासना हे सुद्धा एक कर्म आहे. जसं निष्काम कर्म केलं तर चित्त शुद्ध होतं, तसं उपासना सुद्धा निष्काम केली तर चित्त शांत होतं. म्हणजे उपासनेला मिळणारी फळाची सुद्धा मर्यादा ठरलेली आहे. जशी कर्माच्या कर्मसाधनाला एक मर्यादा आहे, तशी उपासनेला सुद्धा मर्यादा आहे. त्याच्या पलीकडं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काही मिळू शकत नाही. म्हणून उपासनेचंही महत्त्व कुठंपर्यंत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उपासना हे सुद्धा एक कर्मच आहे. पण ते कर्म, उपासनेचं कर्म जर आपण निष्काम केलं तर चित्त शांत व्हायला मदत होते आणि चित्त शांत होणं हेच त्याचं फळ आहे. तर ध्यान ही एक प्रकारची उपासना आहे आणि ही उपासना सुद्धा हे कर्म आहे. ध्यानासाठी आपण जरी ध्यान म्हटलं तरी ही इतकी सोपी उपासना नाही. ध्यानासाठी 3 गोष्टी लागतात.
त्यातला एक विधी लागतो, दुसरा विश्वास आहे आणि तिसरी इच्छा लागते. विधी म्हणजे काय? ध्यान असं असं करावं किंवा उपासना अशी अशी करावी, अशा ज्या सूचना किंवा अशी जी वचनं शास्त्रानं मांडलेली आहेत, ती शास्त्रानं मांडलेली जी प्रेरक वचनं आहेत त्या वचनांनाच विधी असं म्हणायचं. विधी म्हणजे हे असं असं करावं. उपासना कशी करावी याबद्दल शास्त्रानं काही वचनं सांगितली आहेत, त्या वचनांनाच काय म्हणायचं? विधी म्हणायचं. आता हे जे विधी सांगितले त्या विधींबद्दल हे असं असं करावं असं शास्त्रानं सांगितलं, पण त्याच्यावर आपली असणारी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेलाच काय म्हणायचं? विश्वास. शास्त्राच्या वचनांवर, शास्त्रानं जो विधी सांगितला त्याच्यावर ठेवलेला विश्वास किंवा त्याच्यावर असलेली श्रद्धा म्हणजेच विश्वास. आणि तिसरं, ध्यान करण्यासाठी इच्छा लागते. इच्छा म्हणजे काय? अंतःकरणाची कामनारूप रजोगुण असलेली वृत्ती. अंतःकरणाची कामनारूप रजोगुणी वृत्ती म्हणजे इच्छा. म्हणजे विधी, विश्वास आणि इच्छा या 3 गोष्टी असल्याशिवाय ध्यान होत नाही. चौथा मुद्दा हे काय? ध्यान हे आपल्याला आग्रहानं जाणीवपूर्वक करावं लागतं. त्याच्यामध्ये सतत ध्येयाकार वृत्ती ठेवावी लागते, म्हणजे त्याच्यात काही ना काहीतरी कृती करावी लागते. आणि म्हणून कृती करावी लागत असल्यामुळं, दुसरं ध्याता ध्यान ध्येय अशी त्रिपुटी असल्यामुळं ध्यान हे सुद्धा ब्रह्मसाक्षात्काराचं कारण नाही किंवा ध्यानानं सुद्धा ब्रह्मज्ञान होत नाही. आता त्याच्या पुढचा विचार मांडतात त्याच्या पुढच्या चरणात, तेही नव्हे जे जाणवी जना, तू जे लोकांना ज्ञान सांगतोस तेही ब्रह्मज्ञानाचं साधन नाही, त्यानंही ब्रह्मज्ञान होणार नाही. तेही नव्हे जे जाणवी जना. आता पहिल्या कर्म सांगितलं, दुसऱ्या चरणात उपासना सांगितली आणि तिसऱ्या चरणात ज्ञानाबद्दल सांगितलंय. आता कर्माची मर्यादा बघितली, उपासनेची मर्यादा बघितली, आता इथं काही ज्ञानाची मर्यादा सुद्धा सांगितली. आता हे ज्ञान कुठलं आहे? तर जीवब्रह्म ऐक्याचं ज्ञान सोडून बाकीची सगळी ज्ञानं यात मोडतात. म्हणजे आपल्या परिचयाची जी वेगवेगळी ज्ञान आहेत ते आपल्या परिचयाच्या वेगवेगळ्या ज्ञानाने, म्हणजे त्यातल्या कुठल्याही ज्ञानानं आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. तर काही प्रकार आहेत त्या ज्ञानाचे. आपल्या परिचयामध्ये व्यवहारात जी ज्ञानं असतात त्या ज्ञानाचे काही प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तर्कज्ञान. म्हणजे तर्कानं, ज्या अर्थी तिथं धूर दिसतो त्या अर्थी तिथं अग्नी असला पाहिजे असं आपण तर्क करतो. आता अशा प्रकारचा तर्क करण्यानं ब्रह्मज्ञान होत नाही. दुसरा मुद्दा आहे प्रमाज्ञान. प्रमाज्ञान म्हणजे प्रमाणाने झालेलं ज्ञान. डोळा हे प्रमाण आहे, डोळा ह्या प्रमाणानं, कान या प्रमाणानं झालेलं ज्ञान त्याला प्रमाज्ञान म्हणतात. त्या ज्ञान, अशा प्रमाज्ञानात 2 भाग असतात, एक सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. आणि सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह या दोन्ही प्रकारच्या ज्ञानाने किंवा या दोन्हीपैकी कुठल्याही प्रकारानं आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही. तिसरा मुद्दा आहे स्मृतीनं होणारं ज्ञान. स्मृतीनं होणारं ज्ञान. आता जेव्हा ब्रह्मज्ञानासारखी जेव्हा गोष्ट घडते तेव्हा त्या ज्ञानात मला ज्ञान झालं हे सांगणारा शिल्लकच राहत नाही. आणि असा सांगणारा शिल्लक राहत नसल्यामुळं, म्हणजे ज्या स्मृतीनं, ज्या बुद्धीनं हे सांगायचं आहे ती बुद्धीच शिल्लक राहत नाही. त्यामुळं स्मृतीनं होणाऱ्या ज्ञानानं सुद्धा ब्रह्मज्ञान होत नाही. चौथा मुद्दा आहे ज्योतिष ज्ञान. त्यालाच आर्ष ज्ञान असं म्हणतात. आता हे ज्योतिष ज्ञान काय आहे? तर अनेक लोकांच्या कुंडल्या, हजारो लोकांच्या कुंडल्या अभ्यासल्या जातात आणि हजारो लोकांच्या कुंडल्या अभ्यासून त्याचे काही ठोक ताळे बांधले जातात, त्याचे काही निष्कर्ष काढले जातात आणि त्या निष्कर्षावरून हजारो लोकांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून काही ठोक ताळे बांधले जातात आणि त्यावरून इतरांच्या बद्दलचं ज्योतिष किंवा भविष्याची माहिती सांगितली जाते. आता तुमच्या माझ्यासारख्या साधकाने या प्रकारच्या ज्योतिष ज्ञानाच्या नादी लागू नये. कारण ज्योतिष ज्ञान हे जगत सत्यत्वाच्या भ्रमावर आधारले. जग सत्य मांडलं की मग या सगळ्या गोष्टी शोधाव्या लागतात, पाहाव्या लागतात, त्याचे अंदाज बांधावे लागतात. आणि म्हणून आपण जग सत्य मानून जो विचार केला जातो ज्योतिषामध्ये त्या प्रकारच्या ज्ञानाच्याही नादी लागू नये. आणि ज्योतिषाच्या ज्ञानानं किंवा आर्ष ज्ञानानं आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही ही त्या ज्योतिष ज्ञानाची महत्त्वाची मर्यादा आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढचा ज्ञानाचा प्रकार आहे गणिती ज्ञान. 2 + 2 = 4 किंवा 4 - 2 = 2 ही बेरीज वजाबाकीची उदाहरणं आहेत. आता अशा प्रकारे ब्रह्मज्ञान होत नाही. म्हणजे कोणत्या 2 गोष्टींची बेरीज केल्यानंतर
ब्रह्मज्ञान होईल किंवा कोणत्या कशातून काय वजा केल्यानंतर ब्रह्मज्ञान होईल असा गणिती ज्ञानाचा ब्रह्मज्ञानासाठी उपयोग होत नाही. म्हणून गणिती ज्ञानाच्या उपयोगानं सुद्धा ब्रह्मज्ञान होत नाही. पुढचा एक ज्ञानाचा प्रकार आहे धारावाही ज्ञान. धारावाही ज्ञान म्हणजे काय? जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आकाश सर्वत्र निळं दिसतं. जिकडं नजर जाईल, जिकडं नजर फिरेल तिकडं सर्वत्र निळं आकाश दिसतं. पण सर्वत्र नजर जाईल तिकडे आपल्याला आत्मतत्व मात्र दिसत नाही. आकाश जे दिसतं सर्वत्र निळ्या आकाशाचा जो आपल्याला भास होतो किंवा निळ्या आकाशाचं जे ज्ञान होतं त्या सतत होणाऱ्या ज्ञानाला धारावाही ज्ञान असं म्हणतात. तसं आकाशाचं ज्ञान होतं तसं आत्म्याचं ज्ञान होत नाही, कारण आत्म्याला कोणतंही रूप नाही आणि आत्म्याला रूप नसल्यामुळं आत्म्याचं आकाशाचं जसं ज्ञान होतं धारावाही ज्ञान, तसं धारावाही ज्ञान आत्मस्वरूपाच्या बाबतीत उपयुक्त ठरत नाही किंवा लागू पडत नाही. तसं ते होत नाही. म्हणून आपल्याला या धारावाही ज्ञानाचा सुद्धा ब्रह्मज्ञानासाठी उपयोग होत नाही. पुढचा ज्ञानाचा प्रकार आहे कला ज्ञान. चित्रकला आहे, नृत्यकला आहे, नाट्यकला आहे, गायनकला आहे, अशा अनेक कला आहेत. या कलांमध्ये तज्ज्ञ असणारे लोक आपल्या जगात भरपूर दिसतात. पण या कलेच्या ज्ञानानं, त्या कलेत पारंगत असल्यामुळे सुद्धा आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही. कलेच्या ज्ञानानंतर काही धर्मकृत्याचं ज्ञान आहे. धर्मशास्त्राचे काही ग्रंथ असतात. त्या धर्माचं पालन कसं करावं, कोणते विधी केव्हा करावेत, कोणते करू नयेत, पूजा कशी करावी, अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला करत असतात. हे धर्मग्रंथ किंवा धर्मकृत्याचं ज्ञान अनेक लोकांना आहे. अनेक लोक धर्मातले हे उपदेश किंवा धर्मातले जे संदेश आहेत ते आपल्याला सांगत असतात. पण त्या धर्मकृत्याच्या ज्ञानानं सुद्धा ब्रह्मज्ञान होत नाही. पुढचा मुद्दा आहे प्रयोगशाळेतलं ज्ञान. प्रयोगशाळेत विज्ञान आहे. दोन पदार्थ एकमेकांमध्ये मिसळले की तिसरा एखादा नवीन वेगळ्या गुणधर्माचा पदार्थ तयार होतो. असं प्रयोगशाळेतलं जे विज्ञान आहे त्या प्रयोगशाळेच्या विज्ञानाच्या ज्ञानानं सुद्धा आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही किंवा ब्रह्मज्ञान होण्यासाठी त्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग होत नाही. पुढचं व्यावसायिक ज्ञान आहे. व्यावहारिक जगात जगण्यासाठी या व्यवसायांची फार मोठी गरज आहे. डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, हे सगळे व्यवसाय आहेत आणि त्या त्या व्यवसायाचं ज्ञान आपल्याजवळ असलं पाहिजे. जग चालायचं असेल किंवा आपला समाज लोकराहाटी चालायची असेल, जीवन व्यवहार चालायचा असेल तर अशा प्रकारच्या व्यावसायिक ज्ञानाची गरज आहे. पण कोणत्याही व्यावसायिक ज्ञानानं आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. पुढचा एक प्रकार आहे परोक्ष ज्ञानाचा. काही ऐकण्यानं, कीर्तनं, प्रवचनं ऐकण्यानं आपल्याला परोक्ष ज्ञान होतं. पुस्तक ग्रंथ वाचण्यानं आपल्याला परोक्ष ज्ञान होतं. पण हे परोक्ष ज्ञान आपल्याला अप्रोक्ष ज्ञानापर्यंत पोहोचवू शकत नाही. या परोक्ष ज्ञानानं फक्त त्याचा अंदाज येऊ शकतो. उदाहरणार्थ एखादं पाककृतीचं पुस्तक आहे. पाककृतीच्या पुस्तकात एखादा पदार्थ कसा तयार करायचा त्याची कृती दिलेली असते. आता ही नुसती कृती वाचली म्हणजे तो पदार्थ कसा करायचा हे कळलं, याचा अर्थ त्या पदार्थाचं आम्हाला परोक्ष ज्ञान झालं. पण जेव्हा तो पदार्थ प्रत्यक्ष करून खाल्ला जातो तेव्हा त्याचं अप्रोक्ष ज्ञान होतं. म्हणजे परोक्ष ज्ञान हे ऐकून वाचून शब्दांनी होतं, पण अप्रोक्ष ज्ञानासाठी, ब्रह्मज्ञानासाठी त्याचा उपयोग होत नाही. म्हणून उपनिषद आपल्याला सांगतात नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. तुझे 4 ग्रंथातलं साहित्यातलं वाचून लोकांना सांगतोस त्या प्रवचनाने सुद्धा आत्मज्ञान होणार नाही. म्हणून तुकाराम महाराज इथं म्हणतात तेही नव्हे जे जाणवी जना. लोकांना जे ज्ञान सांगतो ते ज्ञान हे परिचयातलं जे ज्ञान आहे, या परिचयाच्या ज्ञानानं, व्यवहारातल्या ज्ञानाने सुद्धा ब्रह्मज्ञान होणार नाही. आता या ठिकाणी आपल्या परिचयातली जी ज्ञानं आहेत त्या ज्ञानांची मर्यादा, त्याची उपयुक्तता कुठंपर्यंत आहे ते तुकाराम महाराजांनी सांगितलंय. जीव ब्रह्म ऐक्याच्या ज्ञानासाठी यापैकी कोणत्याही ज्ञानाचा आपल्याला उपयोग होत नाही. पुढं म्हणतात वाटे मनात तेही नव्हे. तुझ्या मनाला जे काही वाटतंय तेही ब्रह्मज्ञानाचं किंवा ब्रह्मप्राप्तीचं साधन नाही. आता आपल्याला सगळ्यांना मनाचा अनुभव आहे. मन हा आपल्या अंतःकरणाचा एक घटक आहे. मन संकल्प विकल्प करण्याचं काम करतं. आता मनाने जे संकल्प विकल्प केले जातात ते संकल्प विकल्प सुद्धा ब्रह्मज्ञानाचं साधन नाही. का असं म्हटलं तर माझ्या मनाचे व्यापार मला कळतात. मी म्हणतो माझं मन असं म्हणतो तेव्हा माझं मन म्हणणारा मनापासून वेगळा राहतो आणि मन हे माझं एक साधन आहे, संकल्प विकल्प करण्याचं साधन आहे.
आणि जेव्हा मला मन वेगळेपणानं कळतं, मनाचे चाललेले व्यापार कळतात, तेव्हा द्वैत निर्माण होतं. आणि असं द्वैत असल्यामुळं मनाला अद्वैताचा अनुभव येत नाही. शास्त्राचं सांगणं आहे, यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करण्यापासून करायला गेलं तर तिथून मन आणि वाणी परत फिरते. म्हणजे मन आणि वाणी त्या स्वरूपाचं वर्णन करण्यास असमर्थ आहेत. किंबहुना मन आणि वाणी निवृत्त झाल्याशिवाय त्या तत्वाचा अनुभवच येत नाही. आणि म्हणून मनानं तू जे काही संकल्प करतोस त्या संकल्पाने सुद्धा आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. आता ही मनाची मर्यादा, मन जे जे काय करतं त्या मनाची मर्यादा सुद्धा तुकाराम महाराजांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. त्याच्या पुढचं चरण आहे, त्रास मानिजे कांटाळा अशुभ वाचाळ तेही नव्हे. याचा अर्थ तू ज्याचा त्रास मानून आणि ज्याला अशुभ समजून त्याग करतोस, जो वाचाळपणा करतोस, तेही ब्रह्मज्ञानाचं साधन नाही. आता ज्याचा आपल्याला त्रास होतो, जे अशुभ आहे असं वाटतं, त्या अशुभ किंवा एखादी कृती, एखादी वस्तू मला प्रतिकूल आहे असं कोण ठरवतं? आपणच ठरवतो. जीव ठरवतो की हे मला प्रतिकूल आहे. आणि जे प्रतिकूल आहे त्याचा त्रास होतो, प्रतिकूलाचा त्रास होतो, अशुभाचा त्रास होतो. आता म्हणून प्रतिकूल गोष्टीचा त्याग केला. काही लोक घरादाराचा नातेवाईकांचा त्याग करतात. आता ह्यांचा त्याग करून ब्रह्मज्ञान होणार नाही. घर सोडल्यामुळं वस्तूचा त्याग करायचा की संग त्याग करायचा हा महत्वाचा विचार आहे. कोणत्याही वस्तूचा त्याग करायचा नाही, तर त्या वस्तूचा जो संग आहे तो संग सोडला पाहिजे. पण आम्हाला ज्या प्रतिकूल गोष्टी वाटतात त्या प्रतिकूल गोष्टी आपण त्याच्या होणाऱ्या त्रासामुळे टाकतो. शरीराकडून फार त्रास होऊ लागला तर शरीर सुद्धा आपल्याला नकोसं होतं. म्हणून अनेक लोक आत्महत्येकडे वळतात. शरीराचा त्रास होतो, परिस्थितीचा त्रास होतो. गरिबीसारखी परिस्थिती आहे, गरिबीचे चटके सहन करावे लागतात. कधी कधी ही सगळी संपन्नता असली तरी त्याच्यात मन रमत नाही. आपल्याला ब्रह्मज्ञान व्हायसाठी ह्या सगळ्याचा त्याग केला पाहिजे, संन्यास घेतला पाहिजे असं वाटतं. आणि म्हणून आपण हे सगळं सोडतो. म्हणून प्रतिकूल गोष्टीचा त्याग केल्यानं शरीराचा त्रास मांडला, परिस्थितीचा त्रास मांडला आणि त्याचा त्याग करू लागलो तर त्या त्यागानं सुद्धा आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. अशुभ वाचाळ तेही नव्हे. आता अशुभच्या उलट अर्थी शब्द आहे शुभ. आपण काही वार, तिथी, वेळ, काळ, शुभ अशुभ याच्यात खूप मोठ्या प्रमाणात अडकलेलो आहोत. या आमच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत, अशुभ वेळ, अशुभ वार, अशुभ तारीख, अशुभ अंक आणि शुभ त्याच्या उलट असलेल्या ह्या सगळ्या शुभ गोष्टी, शुभ वार, शुभ तारीख, शुभ अंक पाहून आपण काही कर्म करतो आणि ती यशस्वी होतील असं मानतो आणि अशुभ टाळण्याचा प्रयत्न करतो. पण शुभ आणि अशुभ या दोन्हींचा विचार करण्यानं सुद्धा तुला ब्रह्मज्ञान होणार नाही. पुढे म्हणतात अशुभ वाचाळ तेही नव्हे. वाचाळ म्हणजे बडबड. हरिपाठात ज्ञानदेवांचं वचन आहे, अनंत वाचाळ बरळती बरळ. भरपूर बडबड 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 करणारे लोक असतात. प्रपंचाच्या नावाने करतात, आपल्या व्यवसायाच्या नावाने करतात, अगदी परमार्थामध्ये सुद्धा बडबड केली जाते आणि अशा बडबडीने सुद्धा ब्रह्मज्ञान होणार नाही. आता त्याच्या पुढचा चरण तुकाराम महाराज सांगतात, तेही नव्हे भोवती भवे नागवे धावे तेही नव्हे. अगदी पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घातल्यानं किंवा जगात नागवं फिरल्यानं सुद्धा ब्रह्मज्ञान होणार नाही. किती फार अतिशय मोलाचा उपदेश तुकाराम महाराजांनी या ठिकाणी आपल्याला केलेला आहे आणि आपल्याला सावध करण्याचं, जागं करण्याचं काम केलंय. तेही नव्हे भोवती भवे, पृथ्वी प्रदक्षिणा घातल्यानं सुद्धा ब्रह्मज्ञान होणार नाही. आता आपल्यापैकी कुणी काय आपण पृथ्वी प्रदक्षिणा घालायला जाणार नाही, पण आपण तीर्थयात्रेच्या नावानं, पर्यटनाच्या नावानं खूप फिरत असतो. एकीकडे फिरण्याला पर्यटन असं म्हणायचं, पण पर्यटन हे तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी केल्यामुळं त्याला आपण परमार्थही म्हणतो. म्हणजे परमार्थाच्या नावानं आपण जर भरपूर तीर्थयात्रा केली, खरं तर समर्थांनी सांगितले तीर्थयात्रा हे साधन अधमात अधम आहे. तीर्थयात्रा निष्काम भावनेनं केली तर फार तर चित्तशुद्धीचं फळ मिळेल, पण तीर्थयात्रा करण्यानं ब्रह्मज्ञान होणार नाही. आम्हाला असं वाटतं की व्यवहारात जसं काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही. म्हणजे नोकरी केल्याशिवाय पगार मिळणार नाही, व्यापार उद्योगधंदा केल्याशिवाय 4 पैसे नफा मिळणार नाही, शेतात कष्ट केल्याशिवाय धान्य मिळणार नाही. तसं देवाच्या नावानं धावाधाव पळापळ केल्याशिवाय, 4 पैसे खर्च केल्याशिवाय देव मिळणार नाही असं समजून आपण अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत राहतो, तीर्थक्षेत्र फिरत राहतो. पण तीर्थक्षेत्र हे अधमात अधम 4 नंबरचं साधन समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय. आणि त्यामुळं तीर्थयात्रा करण्यानं
फार तर चित्तशुद्धी होईल, पण ब्रह्मज्ञान होणार नाही. पुढे म्हणतात, नागवे धावे तेही नव्हे. अंगावरच्या कपड्यांचा त्याग करून नग्न राहिलास, शरीराला वेगवेगळ्या प्रकारचा त्रास दिलास, तो सहन करण्याचा प्रयत्न केलास, तरीही ब्रह्मज्ञान होणार नाही. पुढे म्हणतात, शेवटचा चरण आहे, तुका म्हणे एकची आहे, सहजी पाहे सहज. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञानाचं एकमेव साधन ते म्हणजे सहज स्वमहिमेत असलेलं जे ब्रह्म आहे. सहज असलेलं, स्वमहिमेत असलेलं ब्रह्म हरीच्या कृपेनं किंवा गुरूंच्या कृपेनं वृत्तीशून्य अवस्थेत आत्मत्वानं पाहणं. आता आत्मत्वानं ते ब्रह्म किंवा आत्मा ते तत्व मीच आहे किंवा तेच होऊन जाणं. हरिकृपेनं किंवा गुरुकृपेनं वृत्तीशून्य अवस्थेत ब्रह्म नावाचं तत्व आत्मत्वानं पाहणं. आता आत्मत्वानं पाहणं याचाच अर्थ अगदी सोप्या भाषेत ते तत्व होऊन जाणं. यालाच काय म्हणतात, ब्रह्मज्ञान असं म्हणतात. हे ब्रह्मज्ञानाचं साधन आहे. मग अशा आपण विचार केला, ब्रह्मज्ञान म्हणजे काय, तर जीव आणि ब्रह्म एकच आहे असा अनुभव घेणं. आता ज्या क्षणी असा अनुभव येतो तेव्हा मला ब्रह्मज्ञान झालं असं सांगणारा शिल्लक राहत नाही. व्यवहारातली जी सगळी ज्ञानं होतात, व्यवहारातल्या अनेक गोष्टींची, ती ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय अशा त्रिपुटीतली असतात. त्यामुळं ज्ञाता असतो, ज्ञेय असतं आणि त्याचं ज्ञान असतं. त्यामुळं ज्ञाता या गोष्टीचं, ज्ञेयाचं मला ज्ञान झालं असं सांगू शकतो. उदाहरणार्थ हा पेन आहे. आता पेन हे ज्ञेय आहे, मी ज्ञाता आहे, आणि पेन ही वस्तू, या वस्तूचं नाव पेन आहे, हे त्याचं काय आहे, ज्ञान आहे. आता मला पेनाचं ज्ञान झालं असं मी सांगू शकतो, कारण ही त्रिपुटी आहे. तसं ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत ज्ञाताही तोच आणि ज्ञेयही तेच. त्यामुळं स्वामी स्वरूपानंदांचं एक पद आहे साधनाष्टकामध्ये, एकवटोनी ज्ञाता ज्ञेय येई आत्मसुखाचा प्रत्यय. ज्ञाता आणि ज्ञेय एकमेकांमध्ये विलीन होऊन जातात तेव्हा आत्मसुखाचा अनुभव येतो. आणि त्यामुळं सांगायला कोणी मला ज्ञान झालं असं सांगायला कोणीही शिल्लक राहत नाही. दुसरं एक वचन आहे सोहम. आता सोहम म्हणजे तो आत्मा मी आहे, तो आत्मा मी आहे असं जेव्हा सतत मन घोषा लावतं किंवा असं सतत त्या वृत्तीमध्ये राहतं, मन सतत त्याचं चिंतन करत राहतं, तोपर्यंत त्याचा अनुभव आलेला नसतो. पण ज्या क्षणी असं चिंतन केल्यानंतर, ज्या क्षणी हे चिंतन थांबतं, हे विचार सुद्धा थांबून जातात. मी म्हटलं मगाशी की विचारांचा परमार्थ करायचा, पण विचार ही सुद्धा कृती आहे. पण ज्या क्षणी विचार थांबतात त्या क्षणी आपल्याला अनुभव येतो. म्हणून सोहम, तो आत्मा मी आहे, तो आत्मा मी आहे असा विचार, असं चिंतन, असा घोष जोपर्यंत मनानं लावलेला असतो तोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही. पण ज्या क्षणी अहम 6 मध्ये विलीन होऊन जातो, अहम 6 मध्ये विलीन होऊन जातो, त्या क्षणी त्याचा अनुभव येतो. आणि असा अनुभव येणं म्हणजेच ब्रह्मज्ञान होणं. आता हे जे ब्रह्मज्ञान व्हायचं आहे ते ब्रह्म सहज आहे. सहजी पाहे सहज. ब्रह्म सहज आहे म्हणजे सहज शब्दाला एक अर्थ आहे. सहज कशाला म्हणायचं, ज्याच्या प्राप्तीसाठी कोणतेही सायास करावे लागत नाही. ज्याच्या प्राप्तीसाठी कोणतेही सायास करावे लागत नाही, उलट सगळे प्रयत्न थांबल्यानंतर ज्याचा लाभ होतो त्याला सहज असं म्हणतात. आणि असं हे ब्रह्म नित्य प्राप्त आहे. त्याची प्राप्ती होत नाही तर मग काय होतं, तर हरीच्या किंवा गुरुच्या कृपेने फक्त आपल्याला त्याची ओळख होते. आपण एक दृष्टांत बघू. पंचदशी नावाचा एक ग्रंथ आहे. या पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये एक कथा सांगितलेली आहे. एक 10 पुरुष कुठंतरी प्रवासाला चाललेले असतात आणि प्रवासाला जात असताना मध्ये एक नदी लागते, ओढा लागतो आणि त्या ओढ्याला मोठा पूर आलेला असतो. या पुरातून ते पलीकडे जातात. पलीकडे गेल्यानंतर त्यातला एक जण घाबरल्यामुळं सगळेच्या सगळे परत आलेत का हे पाहावं म्हणून काय करतो, सगळ्यांना मोजतो. आणि आपल्या मोजणाऱ्यानं आपल्याला स्वतःला सोडून सगळ्यांना मोजलं. त्यामुळे ते 9 झाले. आता 9 झाल्यानंतर तो रडायला लागतो. त्याचं रडणं बघून बाकीचे सगळे रडतात की आपण 10 जण होतो, पण ओढ्याच्या पुरातून पलीकडे आलो तेव्हा आपण 9 जण आहोत, आपल्यातला एक जण वाहून गेला म्हणून ते दुःख करू लागतात, शोक करू लागतात. आता असं दुःख करायला लागल्यानंतर, रडायला लागल्यानंतर
तिथून जाणारा एक त्रयस्थ वयोवृद्ध त्या ठिकाणी येतो. त्यांच्या रडण्याचं कारण विचारतो. तेव्हा ते म्हणतात की आम्ही 10 जण होतो. या पुराच्या पाण्यातून आम्ही पलीकडे आलो तेव्हा आम्ही 9 जण आहोत. मग हा त्रयस्थ गृहस्थ जेव्हा त्यांच्याकडे नजर टाकतो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की इथं 10 जण आहेत. फक्त मोजणाऱ्यानं स्वतःला सोडलेला आहे. आणि म्हणून त्या सर्वांना तो ओळीनं उभा करतो आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं मोजून दाखवतो. आणि मोजणाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणतो की तू 10वा आहेस. आता तू 10वा आहेस असं सांगितल्यानंतर त्याला स्वतःलाच 10व्याचं ज्ञान झालं. आता या ठिकाणी त्या त्रयस्थ माणसानं किंवा आता त्या त्रयस्थाचं हा जो दृष्टांत आहे त्या ठिकाणी आपण सद्गुरू मानू. हे सद्गुरू सांगतात की तू 10वा आहेस. याचा अर्थ तत्त्वम असी म्हणजे ते तू आहेस. आता ते ब्रह्म तू आहेस असं तू 10वा आहेस असं सांगितलं तेव्हा त्याला 10व्याचं अप्रोक्ष ज्ञान झालं आणि मीच तो 10वा आहे असं अप्रोक्ष ज्ञान त्याला झालं आणि त्याचा शोक आणि दुःख दूर झालं. अगदी अशाच प्रकारे श्री गुरु सुद्धा तू ब्रह्म आहेस असं जीवाला सांगतात आणि मग त्याला जीवाचं जे आपलं ब्रह्म किंवा आत्मा हे त्याचं जे खरं स्वरूप आहे त्या स्वरूपाची त्याला ओळख होते. आणि अशी ओळख झाली की जीवनातलं दुःख दूर होतं आणि परमानंदाची किंवा आनंद रूपाची सुखरूपत्वाची आपल्याला प्राप्ती होते. आता इथं 10व्याची नव्याने निर्मिती केली नाही तर 10व्याची फक्त ओळख करून दिली. 10व्याबद्दल 10वा कोणीतरी 10 एक जण वाहून गेला. हा जो 10वा आहे त्या 10व्याबद्दलचं जे अज्ञान होतं ते अज्ञान दूर करण्याचं काम केलं. मग आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होतं म्हणजे काय? ब्रह्माबद्दलचं फक्त अज्ञान दूर होतं आणि असं अज्ञान दूर करण्याचं काम भगवंताच्या कृपेनं होतं किंवा श्रीगुरूंच्या कृपेनं होतं. आणि अशी भगवंताची किंवा श्रीगुरूंची कृपा आपल्यावरही व्हावी आणि आमच्या जीवनातलं शोक दुःख दूर व्हावं आणि आम्हाला परमसर्वश्रेष्ठ अशा आनंदाची प्राप्ती श्रीगुरूंच्या आणि हरीच्या कृपेनं व्हावी अशी संत तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. समर्थ म्हणतात, ऐक निवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कडे. अर्थ, माणसाच्या सर्व दुःखांचे मूळ म्हणजे देहतादात्म्य व यातून मी करतो असा कर्तृत्व भाव येतो. हा देहभाव सारासार विचाराने संपूर्ण जातो. तेव्हा तो जीव खरा भक्त होतो. तेथे त्रिपुटीचा म्हणजे ध्यान करणारा आणि ज्याचे ध्यान करायचे तो आणि ध्यानाची क्रिया या साऱ्यांचा लय होऊन भक्ताला भगवंताचे रूप करते. ही आत्मनिवेदन भक्ती विचार करून साध्य होते असे सांगणारा हा आजचा अभंग आहे. कौलवकर सरांनी अतिशय सुंदर समजावून सांगितला. त्यांचे मनपूर्वक आभार. आपण सर्व अभ्यासू श्रोत्यांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.